नेते एकत्र झाले तर शेतकरी एकत्र येतील. कर्जमाफीसाठी मरण पत्करण्यासही तयार. बच्चू कडूंचा शेतकऱ्यांना इशारा. तर मुंबईला जाऊन यश घेऊनच येण्याचा विश्वास व्यक्त. पहिल्या दिवसापासून सरकार डाव टाकतंय म्हणून आंदोलनात आलो. षडयंत्राचा डाव प्रतिडावानंच मोडावा लागणार. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. आज मुंबईत बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा बच्चू कडूंचा इशारा. विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मतदार यादीच्या मुद्द्यावर मोर्चाची अंतिम रूपरेषा ठरवण्यासाठी विरोधकांची मुंबईत बैठक. मतदार यादीतील घोळासंदर्भात आज पुन्हा राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडिओ. मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करणार प्रेझेंटेशन. मंत्री माणिकराव कोकाटे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर. रोहित पवारांच्या विरोधात कोकाटेंकडून अब्रू नुकसानीचा दावा. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर 150 मतदारांची नोंद. मनसे पदाधिकाऱ्यांच्या आरोपामुळे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. निफाड तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा कहर. नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. शेती पिकांचं मोठं नुकसान. मोंथा चक्रीवादळाचं आंध्र प्रदेश आणि ओडिशात थैमान. चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा अंदाज. मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका. कापूस, सोयाबीन, कांद्यासह शेती पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी संकटात. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना जय किसान. मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही. की मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर आपण त्याने घेत असतो. तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला. त्यांना पहिला बाहेर काढा, नाही तर गप्पा सोडा. काल बच्चू भाऊ ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होते शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही. आंदोलन कोणत्या वळणावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले. तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय याची. तुमच्या गोंधळामुळं तुम्ही ऐकलं नाही. कारण आम्ही काल ते बघितलं. बच्चू भाऊ सांगत होते त्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय. कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता. एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं. कारण मूळ गाभा आंदोलन असतो. कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो. आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळली. उदाहरण म्हणून सांगतो, त्याला जोडू नका इकडं तिकडं. मुंबईत आम्ही लाथाना गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे. नंतरच्या वेळेत ते कुठवर जात होते त्यांना माहितच तुम्ही पण बघितलं. त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही. त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट वाया जातात.
आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित चित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे. काय काय येतंय, माहिती काय काय. बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चूभाऊ बोलले, नवले साहेब बोलले, तुपकर साहेब बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यातल्या 25% लोकांना सुद्धा कळलं नाहीये काय म्हणून. कशी दिशा ठरवायची बाबा. तुम्ही 500 किलोमीटर इथपर्यंत एखादं मागणी मान्य करण्यासाठी आला, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होणार. इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांग. मी आजारी, मला मिठा आणखी लय त्रास. मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला. म्हणलं आपण घरात नाही झोपू शकतो. मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय. 7 वाजता मी पहिला फोनवरची बोला केला असं निघतोय म्हणून. कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे. टाकलेलं सरकारचं षडयंत्र, डाव कसा मोडायचा किंवा प्रति डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा निर्णय नाही आणि त्याच्यात मी पडणार पण. कारण आंदोलन करण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आमचं तर साकाळायचं, तुमच्या शेतकऱ्यांचं तर साकाळायचं. तुम्ही उभी आहेत त्याच्यात लागतं. तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलन कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळे मी काय तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही. मी सांगायचं जा नका जाऊ. शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहित नाही, मी तो शिकतोय. मी मागे सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्याच्या सगळ्याच्या संमतीनं मी ठरवलेला रद्द करून टाकले. म्हणून 2 शेतकऱ्यात बैठक दिसता कामा नाही. त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी. बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक, तज्ज्ञ, संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते की लढायचं कसं सांगा. कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही. जे आहे त्याला काय, पण आपण नीट करतो बाबा. त्याला आपल्याशिवाय आपलं यांना कदाकच घोडे लागल्याशिवाय हे निर्णय होत नाही. तर न्याय नाही ना, फी नाही ना, काही नाही. असंच या असेच जा, अशा स्वरूपात येते. त्यामुळं यांच्यामुळे समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. तुम्ही रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला. कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय, म्हणून आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही. काय वाटत द्या, आम्ही आहेत म्हणल्या आहेत. बच्चे बोला चांगला माहिती आहे, आहेत म्हणलं आहेतच ना. पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही. ते मला आता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला आपण असं त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला इकडे. त्यांच्या पायामुळे डिझेल लागत आहे का, राखेल लागत आहे, त्यांना काही टाकायला पैसे नाही. सगळं आमचं जवळ आणले ते आता बोलतो. सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. त्या निर्णयात मी पडणार नाही. मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं येऊ. पण आता आम्ही पण नाही सांगितलं. चलो धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ताकदीनं जाऊन धरा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ ही मी पहिलीच बघितलं. सगळ्या शेतकरी संघटनेच्या पात्र एका जागेवर आहे. न्याय मिळाला काही वेळा काही लागेल. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, तिथं आपण असे बोलत असलेले तिथं ती जिरली. कारण हे एकमेकात बसत नाही, पोपट खेळायचं पहिल्या का ते मतभेद सगळ्याच असते. ते येऊ नको पुढे येऊ, तेवढे पुढे जाईल काय पुढे जाऊन शेतकऱ्याचा न्याय मिळत नाही. बघा तो आपल्या पुढे येतात मानपानाच्या फोटोच्या
मीडिया फिनिश पाहिजे दिवस कसं काय बोलावं असतात मला बोलायला दिलं नाही माहीतच नाही टायमाला दोन तासा पडा मन पडा तिकडे डोंगर बोलून असेल आपल्याकडे खोडी पडल्या पाहिजे एक जण तर त्याला भर द्यायचं मोकळं व्हायचं पदार्थ शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं आपण ती मानपानापासून तर सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी त्याचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्याचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवरती सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि आहेत धन्यवाद.